नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा आजचा जो गणिताचा इयत्ता 5वीचा स्टार्स प्रकल्पांतर्गत जो पेपर झाला त्या पेपरचं उत्तरासह स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग लगेचच आपण या ठिकाणी लेखी चाचणी इयत्ता 5वी गणित विषयाची जी प्रश्नपत्रिका होती ती कशा पद्धतीने सोडवणं आवश्यक होतं ते पाहूया. पहा प्रश्न तिसरा होता, खाली दिलेली उदाहरणे सोडव. पहा एक LED दाखवली किंवा LCD दाखवली असेल, तिची किंमत 75,380 आहे, ती अक्षरात लिही. पहा या ठिकाणी 75,380 या पद्धतीने अक्षरात लिहिणं गरजेचं होतं. पहा त्यानंतर धनादेशावरील रक्कम दिलेल्या चौकटीत अंकात लिही. पहा धनादेशावर म्हणजे चेकवरती जी रक्कम दिलेली आहे ती रक्कम आपल्याला काय करायची होती, अंकामध्ये लिहायची होती. पहा 45,510 या ठिकाणी लिहिले 45,510 रुपये. त्यानंतर काय 72,945 या संख्येचे विस्तारित रूप दर्शवत नाही असा पर्याय क्रमांक चौकटीत लिही. पहा पर्याय क्रमांक 3 हा जो आहे तो 72,945 चे विस्तारित रूप दर्शवत नाही, कारण की 9ची किंमत किती आहे, 900, तर इथं 90 दाखवलेले आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. पहा त्यानंतर बेरीज कर 40,725 अधिक 3,919 या ठिकाणी जर बेरीज केली 9 5 1404 चाला 1 2 आणि 1 3 आणि 1 4 9 7 1606 चाला 1 3 आणि 1 4 आणि 404 म्हणजे 44,644 हे बेरजेचं उत्तर येणं गरजेचं आहे. 1 मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. त्यानंतर वजाबाकी कर 47,528 वजा 8,796. आता याच्यामध्ये 8तून 6 गेले, राहिले 2. पहा 2तून 9 जात नाही, म्हणून या 5तून 1 घेतला, मग या ठिकाणी 12 झाले. 12तून 9 गेले 3. पहा आता या ठिकाणी 4तून 7 जात नाही, मग ह्या 7तून 1 इकडे घेतला, म्हणजे इथं 14 झाले आणि इथं 6 राहिले. मग 14तून 7 गेले 7 राहिले. आता 6तून 8 जात नाही, मग हे 4 खोडले, वरती 3 मांडले, 1 इकडे घेतला, इथं 16 झाले. 16तून 8 गेले 8 आणि 3तून 0 गेला 3, म्हणजे 38,732 हे वजाबाकीचं उत्तर असणार आहे. या पद्धतीने तुम्ही जर वजाबाकी केली असेल तर तुम्हाला 1 गुण या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर गुणाकार कर. पहा गुणाकार 567 गुणिले 13. पहा हा जर गुणाकार केला तर उत्तर येते 7,371. अशा पद्धतीने तुम्ही जर गुणाकार करणं गरजेचं होतं. पहा त्यानंतर भागाकार कर 8,750 भागिले 14. हा जो भागाकार आहे त्याचं उत्तर येते 625. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, खाली दिलेले उदाहरण सोडव. एका चौरस मीटरला ₹50 याप्रमाणे 7 मीटर लांब 5 मीटर रुंद भिंत रंगवण्यासाठी किती खर्च येईल. पहा भिंतीचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी म्हणजे 7 गुणिले 5 म्हणजे 7×35 चौरस मीटर. भिंत रंगवण्यासाठी येणारा खर्च 50, मग 50 गुणिले 35 बरोबर किती आलं, ₹1,750 रुपये. त्यानंतर ब आहे, एक धावपट्टू 120 मीटर परिमिती असलेल्या क्रीडांगणाभोवती दररोज 6 फेऱ्या मारते, तर ती दररोज किती मीटर धावते. पहा 6 फेऱ्यामध्ये कापलेले अंतर 6 गुणिले 120 म्हणजे पहा 720 मीटर या ठिकाणी ती काय होणार आहे, धावणार आहे. त्यानंतर आलेख कागदावर काढलेल्या आकृतीचे क्षेत्रफळ काढ. पहा या ठिकाणी आलेख कागदावरती आकृती काढलेली आहे आणि या ठिकाणी 1 चौरस सेमी दिलेला आहे. पहा आता ते चौरस जर मोजले आपण तर 14 भरतास म्हणजे आकृतीचे क्षेत्रफळ बरोबर 14 गुणिले 1 चौरस सेमी म्हणजे 14 चौरस सेमी हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न 5वा आहे, खाली दिलेले उदाहरणे सोडव. पुढील संख्यापैकी मूळ संख्याभोवती गोल कर. पहा मूळ संख्या कोणत्या येतात, 53 आणि 59 या मूळ संख्या आहेत. या दोन संख्यांना गोल केलं तर तुम्हाला 2 मार्क या ठिकाणी मिळणार आहेत. त्यानंतर 60 या संख्येचे विभाजक असणाऱ्या संख्येभोवती गोल कर. आता 60चे विभाजक काय आहेत, तर 60 ही एक संख्या आणि 15 असे 2 विभाजक या 60चे आहेत, त्यांना गोल केलं तर आपल्याला 2 मार्क या ठिकाणी मिळाले. पुढील संख्यापैकी संयुक्त संख्याभोवती गोल कर. 20 आणि 24 या काय आहेत, संयुक्त संख्या आहेत, त्यांना गोल करणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रश्न 6वा आहे, खाली दिलेले उदाहरणे सोडव. आता याच्यामध्ये काय सांगितलंय, तर किराणा दुकानातून पुढील सामान खरेदी केली तर दुकानदार किती रुपये द्यावे लागतील. पहा आता साखर 31 रुपये किलो दराने अर्धा किलो साखर घेतली आणि तांदूळ 42 रुपये किलोग्रॅम प्रमाणे 1 किलो तांदूळ घेतले. मग पहा आता अर्धा किलो साखरेची किंमत होईल 15.50 पैसे बरोबर, म्हणजे 15.5 रुपये, आणि तांदळाची किंमत होईल 42. मग यांची बेरीज केली तर उत्तर येते 57.50
म्हणजे 57 रुपये 50 पैसे हे बिल होणार आहे. त्यानंतर एका पेन्सिलची किंमत 3.25 रुपये व एका पेनची किंमत 15.25 रुपये आहे, तर त्याची एकूण किंमत किती होईल? पहा आता 3.25 रुपये म्हणजे 3 रुपये 25 पैसे आणि 15.25 म्हणजे 14 रुपये 75 पैसे, त्यांची बेरीज केली तर 18 रुपये येते. म्हणजे पेन्सिल आणि एका पेनची किंमत किती होणार आहे? 18 रुपये होणार आहे. त्यानंतर 2.72 मीटर उंच असलेले झाड एका वर्षानंतर 4.67 मीटर उंच झाले, तर त्या झाडाची उंची किती मीटरने वाढली? पण या ठिकाणी आपल्याला 4.67 मधून 2.72 वजा करावे लागतील. म्हणजे या ठिकाणी वजाबाकी केली, पहा उत्तर येतं 1.95 मीटर. म्हणजे एका वर्षानंतर झाडाची उंची 1.95 मीटरने वाढली. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, राधिकाने जानेवारी महिन्यात 16 ग्रॅम 450 मिलीग्रॅम आणि डिसेंबर महिन्यामध्ये 24 ग्रॅम 790 मिलीग्रॅम सोने खरेदी केले, तर तिने एकूण किती वजनाचे सोने खरेदी केले? पहा आता या ठिकाणी यांचा आपल्याला बेरीज करावं लागेल. 16 ग्रॅम अधिक 450 मिलीग्रॅम अधिक 24 ग्रॅम 790 मिलीग्रॅम यांची बेरीज केल्यानंतर उत्तर येते 41 ग्रॅम 240 ग्रॅम. म्हणजे एकूण 41 ग्रॅम 240 मिलीग्रॅम सोने खरेदी केले. त्यानंतर ब आहे पहा, एका शाळेतील पाण्याच्या टाकीत 927 लिटर 500 मिलीलिटर पाणी होते. शाळा सुटताना पाण्याच्या टाकीत 229 लिटर 700 मिलीलिटर पाणी शिल्लक राहिले, तर किती पाणी वापरात आले? पहा या ठिकाणी देखील वजाबाकी करावं लागेल. 927.500 मिली वजा 229 लिटर 700 मिली. पहा या ठिकाणी यांची वजाबाकी केली, उत्तर आलं 697 लिटर 800 मिलीलिटर पाणी वापरात आले. किती? 697 लिटर 800 मिलीलिटर पाणी वापरात आले. या पद्धतीने आपण सोडवणं गरजेचं होतं. त्यानंतर एका दुकानातून प्रियाने 30 रुपयांना बिस्किटचा एक पुडा याप्रमाणे 8 पुडे विकत घेतले, तर तिला दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील? पहा आता 30 रुपयाचा बिस्किटचा एक पुडा, मग 30 गुणिले 8 म्हणजे 240, म्हणजे दुकानदाराला 240 रुपये द्यावे लागतील. 2 मार्काचा हा प्रश्न होता. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, घनाकृतीला किती पृष्ठे असतात? अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक चौकटीत लिही. पहा आता किती पृष्ठ आहेत? तर घनाकृतीला 6 पृष्ठ असतात, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा चौकटीत लिहिणं गरजेचं होतं. या ठिकाणी 6 लिहिलंय, चुकून झालंय. म्हणजे उत्तराचा पर्याय आपल्याला लिहायचा होता, म्हणजे 4 या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर दिलेल्या घडणीतून तयार होणाऱ्या त्रिमितीय आकृतींचे नाव कंसातून शोधून लिही. पहा आता या ठिकाणी या घडणीपासून इष्टिकाची ते तयार होईल आणि याच्यापासून घन तयार होईल. या पद्धतीने आपल्याला लिहिणं गरजेचं होतं. पहा त्यानंतर प्रश्न 9 आहे, पुढील प्रश्न सोडव. एका गावातील विविध पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सारणीत दिलेली आहे. सांख्यिकी माहितीवरून चित्रालेख काढ. पहा आता कापूसाची 72 कापूस घेणाऱ्या म्हणजे कापूस हे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 72 आहे. तूर हे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 64 आहे. मका घेणाऱ्या पिकांची संख्या मका हे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 40 आहे आणि ज्वारी हे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही 32 आहे. प्रमाण सांगितलंय 8 शेतकऱ्यांसाठी 1 चित्र असं वापरायचं आहे. मग पहा आता कापूस आहे 72, मग 72 कापूस 8 8 8 9 किती 72, मग 9 चित्र काढणं गरजेचं होतं. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 चित्र काढायचे या ठिकाणी आवश्यकता होती. त्याच पद्धतीने तुराचं आहे 64, म्हणजे 8 8 64 म्हणजे 8 चित्र 1 2 3 4 5 6 7 आणि 8 चित्र, बरोबर. त्यानंतर मका किती 40, म्हणजे 8 5 40 1 2 3 4 आणि 5 आणि ज्वारी 32 8 चौक 32 म्हणजे 1 2 3 आणि 4 चित्र काढणं गरजेचं होतं. या पद्धतीने या ठिकाणी आपण इयत्ता 5वीचा जो गणित विषयाचा संकलित मूल्यमापन 2चा स्टार्स प्रकल्पांतर्गत जी प्रश्नपत्रिका आपल्याला पुरवण्यात आली होती, त्या प्रश्नपत्रिकेचं उत्तरासह स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.